प्रश्न असा होता की खरं तर डॉक्टर तुम्ही सगळ्यांना हवे आहात, तर कधी राजकारणाचा वगैरे असा विचार केलेला का? म्हणजे मला असं वाटतं माझ्या घरात राजकारण होतं, बरोबर आहे. बरोबर. आणि मी 85 मध्ये तिकीट आणलं होतं. हो का? हां, मला उभं राहायचं होतं. बरं. माहीत नाही, म्हणजे असतं त्यावेळेस विद्यार्थी होतो. कुठल्या पक्षाचं होतं? काँग्रेस. बरं. तर आणल्यानंतर माझी बायको हां. आणि माझी सासू 3 दिवस जेवल्याच नाही. का बरं? कारण रघुनाथराव मुंडे वारले होते, निवळ निवळ त्यांचा ॲक्सिडेंट म्हणजे मर्डरच होता तो. आणि त्यांना वाटलं हा एकटाच आहे, उद्या काही झालं तर काय. आणि मग त्यांनी मला राजकारणात जाऊ दिलं नाही. आता मला कधीही, आता मलाही आता परवाही संधी सांगितली की तुम्ही राजकारणात जा. आलेली संधी चालून? हां, आलेली, आताही आली होती. परवा खासदारसाठी मला उभं राहा म्हटले होते. बरं. पण बेसिक असं आहे की मला असं वाटलं की कुठल्या पक्षाकडून आम्हाला जाणून? मला 3 पक्षाकडून आले. अरे क्या बात आहे. ऑप्शन होते तुमच्याकडे. पण मी एवढंच त्यांना सांगितलं की माझा पिंड हा मी आत्ताच हॉस्पिटल सुरू केलं आहे. आणि आता हे सुरू केल्यानंतर समजा मी राजकारणात आलो आणि यशस्वी झालो, तर मग हे मुलांच्यासाठी सुरू केलेलं हॉस्पिटल आहे, तर हे कसं होणार? म्हणजे मी जर हे हॉस्पिटल सुरू केलं नसतं तर यदा कदाचित मी यावेळेस त्याचा विचारही केला असता. पण आपण एखादी दैव्याने कुठली गोष्ट सुरू करत असो. माझी काय इच्छा आहे की मुंबईमध्ये काय झालं की आपल्याकडे डोळ्याचा पेशंट असेल आणि सिरियस असेल तर आपण म्हणतो एली प्रसादला जा, शंकरनेत्रला जा. पण मुंबई खूप मोठं आहे, तर इथं देखील असं एक चांगलं रुग्णालय डोळ्याचं ज्याच्यात लोकांना वाटेल की इथं गेल्यास नीट होणार आहे. बरोबर. अशा प्रकारचं रघुनाथ नेत्रालय ते माझ्या सासऱ्याच्या नावाने आहे. हे इथं उभं करायचं हे माझी इच्छा आहे. आणि मी डोळ्याचा डॉक्टर आहे. गरीब माणूस माझ्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणून त्याच्या विश्वासास पात्र होण्यासाठी अशा प्रकारचं मी एक चांगलं रुग्णालय इथं सुरू करणार आहे. आणि हळूहळू एक मुंबईला एक चांगलं नेत्र रुग्णालय द्यावं याच्यासाठी मी करणार.